नमस्कार मंडळी, खिलार साम्राज्य चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण कुंभारी या गावी आलेलो आहोत. सोलापूर येथील कुंभारी गावात आलेलो आहोत आणि सिलिसिद्ध लक्ष्मण इंबडे एक जुने वळू मालक आपल्यासोबत आहेत व आत्ताच त्यांनी एक नुकताच नवीन खरेदी केलेला एक जातिवंत कोसा खिलार वळू आपण चॅनलच्या माध्यमातून पाहतोय. अण्णा नमस्कार. नमस्कार. आता सध्या हे जे काय आपण वळू आणलाय किंवा आपलं नवीन खरेदी ही नवीन खरेदी कधी केली, काय कसं काय? 13 तारखेला केलं आम्ही खरेदी. 13 तारखेला. बर, त्याबद्दल सांगा. किती वय आहे त्याचं आता सध्या? सध्या दात लावलाय. आता सध्या दात लावलाय. आणि आता एक अण्णा विचारायचं आहे, आपल्याकडे एक ती लमनबाई खाणीतलं किंवा एक पांढरा कोसा आपला मधला एक पांढरा खिलार आपल्याकडे एक वळू होता, ते कुठं आहे सध्या आपल्या दावणीला? दिलो आम्ही. दिलो. कुठे दिलं ती? काय महादेव गरांडाप्पाला दिलो. बर, त्यांना दिलो. आणि तिथनं पुढे काय कसं काय? ते त्यांनी कुळेकर सरांना ते लमणबाई खाणीतलं आपलं बैल त्यांना दिलं. बर, ते लमनबाई खाणीतलं होतं का? बर बर. ते लमनबाई खाणीतलं म्हणजे कसं काय, म्हणजे तुम्ही घेताना कुठनं खरेदी केलं? ते महादेव गरांडाप्पा त्यांच्याकडूनच घेतलं होतं लॉकडाऊन मध्ये. हा, त्यांनी असं ते लमणबाई खाणीतलं बैल आहे म्हणून असं सांगितलं होतं त्याला. बर. आणि सध्या आता कुठे? ते आता कोळेकर सर जवळा. बर, त्याच्याकडे आहे. बर बर. म्हणजे आपण दिला ते बैल. आपण दिला. आणि सध्या आता एक नवीन खरेदी आपली. सध्या नवीन खरेदी कुठल्या वळीची पैदास आहे किंवा काय हे जरा आपल्या प्रॉपर सांगा आपल्याला. हे सिद्धापूर खान मधला बैल आहे. हा. आणि चेनेगाव बैलाचा आहे. बर. बैल. हा, चेनेगाव बैल. हा हा हा. म्हणजे गरम दिसाले आता ती जागेवर जरा थोडंफार हालचाल भरपूर चालू आहे त्याचे. आणि सिद्धापूर खाणीचं हे कसं काय? सिद्धापूर खाणीचं तुम्हाला कसं काय माहिती? ते महादेवप्पा गरांडे त्यांनी सांगितलं. बर. हे सिद्धापूर खाणीतला बैल आहे. हा. आणि चेनेगाव बैलाचा आहे. हा. हे काय आता सध्या आहे बघा. हा बैल हा ते ह्यांनी घेतलं हो. लवंगी उडगी. लवंगी ओटगी. हा, बालाजी कांबळे त्याच्याकडे बाप सध्या आहे त्याच्याकडे. बर बर. आणि म्हणजे आता दात लावले म्हणलं? आता दात लावलाय. तरी बी गाय वगैरे काय चालू केलं कसं काय? गाय चालू केलो. आणि पहिला ते बैल होता ना, त्याच्यावर गाय येऊ लागला होता आणि सोडायलाच पाहिजे ना. एक एक गाय लावू लागलो आता म्हणजे अजून म्हणजे हातावर घ्यायचं त्याला? हातावर घेऊ लागलो आता. बर. आता नवीन आहे ना, लई गरम आहे. आता थोडं शांत केलो त्याला. बर. काय आणल्यापासून काय व्यायाम देण्याचा प्रयत्न केला का? गाडीला झोपलो त्याला. बर. गाडीला झोपल्यावर काय म्हणजे काय होतंय? लई गरम आहे, ऐकू येत नाही. म्हणजे गाडीला झोपल्यावर कसं काय शांत झालं? कसं थोडं शांत झालंय. बर. आणि ते काय सवय तुम्ही लावणार का? गाडीला झोपायची सवय नाही, अजून आम्ही सवय घालू लागलो. बर बर बर. आता अण्णा ही पारक म्हणजे कसं काय? पारक म्हणजे आपलं हे त्याचा चौक बिक म्हणजे आपलं तुमचं जी काय ही आहे, काय म्हणते त्याला, तुमचं पारक करणारं जी काय मित्र आहेत किंवा तुमचं वडीलधारी माणसं आहेत ते कोण आहेत? ते माझं मित्र आहे. ह्याने कसं काय म्हणजे त्यामध्ये काय बघितलं की तुम्ही आपलं म्हणजे हे एवढं म्हणजे हीच का वळू आपण घ्यावं किंवा असं काय? आपल्याकडं लमनबाई खाणीतलं बैल होतं. हा. पहिला. आणि त्याचा कालवाडा भरपूर पडला आपल्या भागात. बर. आणि ते बैल त्याला चालत नाही. बर. आणि सिद्धापूर खानचं त्याला चालतंय बैल. म्हणजे आपला मित्र म्हटला नाही, सिद्धापूर खान मधलं कोसा बैल गरम रक्ताचं घेऊ, डरकाळ मारण्याचं बैल घेऊ आपण, असं म्हटलं. बर. ठीक आहे म्हणून आम्ही हे बैल घेतलं. म्हणजे गरम रक्ताचं आपलं हाय म्हणून सिद्धापूर खान तुम्हाला म्हणजे आवड होती का काय? त्या थोडं आवड होतं आपल्याला ते बैल. त्या बैलाचं. मग कोसा कॅटेगरी तुम्ही निवडली? कोसा कॅटेगरी. आणि सध्या म्हणजे काय आपलं भरपूर जण याला आता आणल्यापासून तुमच्या दावणीला कोण कोण येत असेल तर काय म्हणते, म्हणजे काय माणसाचं बैल कोसा कलर आणि कलर जे पाहिजे ते कलर आहे. शिंगच, नाक, छाती आणि चौक, बैल पायात बियात मजबूत आहे. पायात मजबूत आहे. छाती रुंद. आणि बैल चौक बिक माप चांगलं आहे. माप भरपूर आहे बैलाला. आता सध्या दात लावून पण एक 15-20 दिवस काय तर झालं बैलाला. म्हणजे त्यांनी
आता गाईसाठी म्हणजे एखाद दुसरी गाई काढताय का कसं काय? गाई लावताय नाही आता? गाय लावू लागलो, चालू आहे. गाईसाठी चालू आहे आता चालू सध्या. आहे. आता सध्या खुराक व्यवस्थापन आपल्या इकडे म्हणजे कसं नियोजन आहे? आपल्याकडे आपण सरकी हा आणि गहू भुसा, हा मकाचा भरडा हा आणि गहू पीठ. बर बर. आणि अजून काय आपल्या राजा आपला ती वळू होता आधीचा राजावली. हा त्याचं काय आपल्याकडे कालवड किंवा खोंड आपल्या दावणीला? आपल्या दावणीला एक कालवड आहे त्याचं, हा आणि जातीवंत एक खोंड आहे. खोंड आहे बाहुबली, बर. आणि वळू होणार आहे. म्हणजे त्याला तुम्ही तयार करणार, त्या मागे तयार करणार? तयार करणार आहे. बर बर बर. आणि ते एक कालवड आहे त्याचं, कालवड एक आहे. कालवड एक आहे, काय करायचं. बर बर बर. अण्णा आपलं म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सध्या जी काय आता म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार आपल्याला ही सिद्धापूर खाणीचा वळू आहे आपण सांगितलेला आहे. आणि आधीच वळू म्हणजे त्याबद्दल आपण सगळ्यात प्रथम आलो होतो इथं बरं का? तुम्ही चालवता? हा. मग ते तेव्हा आपण एकदा व्हिडिओ काढला होता, सगळ्यात पहिला माझा व्हिडिओ होता बरं का ते, म्हणजे मुलाखत घ्यायची पहिली इंटरव्ह्यू होती. तुम्ही आल्यावर आपलं बैलाचं एवढं प्रसिद्ध नव्हतं त्यावेळी, राजावलीचं. तुम्ही काय येऊन त्याचं काय थोडं ऍडव्हर्टाईज काय केलं ना, म्हणजे व्हिडिओ काढलो होतो पहिल्यांदा मी ती व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हीच व्हिडिओ काढलो, आणि त्यावेळी आपला बैल थोडं म्हणजे चर्चेत आलं, म्हणजे माहित झालं का? माहित झालं सगळ्या लोकांना. बर बर बर. मग ही वळू संघ पण तुम्ही कधीपासून करता? आपल्या आज्या पंजोबापासून आपल्या घरात वळू आहे. बर बर. सध्या म्हणजे ही कितवा वळू असेल तुमचा? माझ्या हिशोबानं अंदाज सांगतो तुम्हाला, 25, 30, 35 पर्यंत आपल्याकडे वळू. आधी म्हणजे आधी कुठल्या काय खाणीतले वगैरे काय कशी होती का? म्हणजे खाणीतलं नव्हतं पहिला बैल लामणबाई खाणीतलं ते पहिला सांभाळलो, आता सिद्धापूर खाणी. म्हणजे तुम्ही माझ्या हातातून एक लमनबाई खान गेला, आता हे सिद्धापूर खान चालू आहे आपल्या हातात. बर. आणि सिद्धापूर खान मध्ये आता ही गरम आहे आता सध्या, जरा म्हणजे लईच गरम खान आहे बरं का? हातावर घेतो की आम्ही. बर. म्हणजे आता सध्या किती गाय आता आणल्यापासून काय? दिवसात एक गाय लावू लागलो मी, काय अजून बैल लहान आहे ना, लहान आहे, दिवसाला एक लावू लागलो. बर बर बर. आणि काय ह्याचं भविष्य काय होईल, तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? हे त्याच्या चनेका बैल काय नाही, ह्याचा बाप कसा सेम तसंच पडलाय, काही पण फरक नाही. बर बर. पाय, शिंग, डोळे, नाक, चौक, छाती सेम बापासारखं पडलाय. सध्या जी काय दडलेलं काय खिलार गोधन आहे, किंवा आपण जी काय जिथं कोण जात नाही, किंवा जिथं कोण म्हणजे असं तिथं वळूपर्यंत काय काय इतकी अडचणीत गाव आहे की त्या गावापर्यंत जाण्याला मार्ग सुद्धा नाही, त्या ठिकाणी आपण खिलार साम्राज्याचं काम अखंडपणे चालवतो किंवा चालवत असतो. आणि जी काय आता सध्या वळू पाहतोय अण्णा, आता आपल्याकडे म्हणजे पूर्ण गाव आणि नाव आणि तुमचं पूर्ण पत्ता सांगा आपल्याला, म्हणजे चॅनलच्या माध्यमातून कोणतर आपलं जवळपासची लोक बघतात चॅनल आपला, किंवा सोलापूर जिल्हा असो किंवा कुंभारी गावातले किंवा असं भरपूर ठिकाणी म्हणजे माहिती होण्यासाठी आपला संपर्क व आपलं पूर्ण नाव, गाव आणि पत्ता पूर्ण सांगा आपल्याला. श्री सिद्ध लक्ष्मण इमडे, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर, पटगी रोड, इमडे वस्ती. बर. सोलापूर पासून किती किलोमीटर आहे आपलं? सोलापूर पासून 9 किलोमीटर. सोलापूर पासून म्हणजे सोलापूर म्हणजे मेन सिटी पासून? पाणी टाकी, पाण्याची टाकी, पाणी टाकी पासून, सोलापूर पाणी टाकी पासून आपलं गाव 9 किलोमीटर. बर बर. नंबर सांगा तुमचा फोन नंबर. 83 29 32 82 95. अजून एकदा सांगा. 83 29 32 82 95. बर. आता राजा कुठं म्हणलं आता सध्या? कोळेकर सरांकडे. बरोबर. आपल्या राजाच्या वासराची काय म्हणजे कशाला जास्त मागणी आता सध्याला राजाच्या वासराला? राजाच्या वासराला कालवडीला लई मागणी आहे. बरोबर बर. आता सध्या आपल्या 9 महिन्याचा कालवड आहे, आणि 32 दिवसाचा बाहुबली आहे आपल्याकडे, आहे कोंडा. बर. दाखवतो तुम्हाला. बरोबर. आणि ही वासरू आता कुठल्या राजाचं? आपल्या राजा बैलाचं वासरू आहे. ते कोळेकर सर घेतलं बघा.
हा. त्यांच्याकडे याचा बाप होता. हा. ते 32 दिवसाचा आहे बघा. आता सध्या हा, सध्या 32 दिवसाचा आहे. राजाच्या मागे याला तयार करणार होता. हा, राजाच्या मागे याला तयार करणार आहे. आणि आपला बैलाचा विषवळ आहे. काय विकत घेतला का असं घरच्या नाही नाही, घरची आपल्या गायला झाली. घरच्या गायला झालं? घरच्या गायला झाली. ओके, तुम्ही आपल्या चॅनलला भरपूर माहिती दिली व आपल्या चॅनलला वेळ दिल्याबद्दल तुमचा देखील मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद बरं का. धन्यवाद. चालतंय. व्यवस्थित पडला